कैलाश वटनगर फॅमिली. तर मागचे नारळाची झाडं बघून तुम्हाला कळालं असेल की मी कुठे आहे. ते म्हणजे मी कोकणात आहे आणि स्पेशली आता आम्ही आलेलो आहे कुणकेश्वरला. तर माझ्यासोबत माझा मित्र उन्मेष आणि त्याची आई ह्यावेळी आहेत आमच्यासोबत. तर आत्ता आम्ही चाललो आहे कुणकेश्वरच्या मंदिरात दर्शन घ्यायला. ह्या साईडला मंदिर आहे. आम्ही पार्किंग लावली इथे आणि आता आतमध्ये चाललो आहे. आणि इथे बीच पण आहे. म्हणजे मुळात ते समुद्राला लागूनच आहे मंदिर. जे कुणकेश्वरला गेलं त्यांना माहिती असेल. आम्ही चाललो. चलो. माय फॅमिली मेंबर्स टपाक चुपूक. तर ह्या साईडला आहे अथांग समुद्र आणि इथे आहे मंदिर. स्वामी माझी हॅट आहे ना ह्या लोकांनी घरी ठेवून आणली आहे. काय मस्त दर्शन झालंय. म्हणजे आम्ही एकदा लास्ट टाइम एकदा आलो होतो तेव्हा भयंकर गर्दी होती, पण ह्यावेळी अजिबात गर्दी नव्हती. डायरेक्ट पूर्ण आतमधला गाभारा वगैरे एकदम खाली शांतीत तिथे पिंडीजवळ 5-10 मिनटं बसलो, नामस्मरण केलं आणि तिथून एक्झिट केलं की लगेच ह्या साईडला समुद्र. हा जो काय सुंदर नजारा आहे कोकणाला, तो कोणत्याच शहराला कोणत्याच गावाला येऊ शकत नाही. छान मस्त प्रसन्न. पण दर्शन एक नंबर झालं. अजिबात गर्दी नव्हती. बसून पूजा विजा आता आली. आता शांतीत बसलो. आता नाही येणारच आता मला वाटते आपण आता खाली जाऊया, कारण नंतर मग ना गर्दी होणार. आणि फायनली त्याच्यासाठी इतका वेळ वाट बघत होती मी कधी एकदा पोचतोय. तर ते आता आम्ही बीचवरती चाललोय. गरमी आहे आणि अशा गरम वातावरणात उन्हात, कडकडत्या उन्हात खाली बीचवर जाण्याची मजा वेगळी आहे पाण्यामध्ये. आम्ही आता जातोय. किती भिजायचं आहे ते मस्तपैकी एकदम एन्जॉय करणार आहे. आता फक्त ब्लॉगिंग करू शकत, फोन के साथ रिस्क हम नहीं लेंगे. आता हळूहळू परत खाली जाणार आहे जरा. हा हा समुद्र आणि मी आणि हे पाणी. पाण्यात खेळायला मला जी काही मजा येते बास रे बास. म्हणजे असं शुभ्र, म्हणजे आपण जे म्हणतो ना गोव्याच्या ह्याच्यामध्ये जी मजा आहे, ज्याने लोक गोव्याचं अट्रॅक्शन, म्हणजे दिस इज द रिझन की आम्हाला गोव्याचं अट्रॅक्शन का नाही आहे. तर हे रिझन आहे. बीच बघा, एवढा सुंदर बीच आणि एवढं हे तुम्हाला गोव्याला फार रेअर यायला भेटेल. पण कोकणात आता मी चालली आहे, मी तुम्हाला दाखवते. जस्ट अ सेकंड.